ही लढत तुम्ही पाहू शकाल पहिल्या फेरीतील तिसरी लढत. तर इथे नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच विजय हनुमान 11 मोहो क्रिकेट संघानं आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच हर्षल 11 YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी बी. इथे नाणेफेकी हरलेत. प्रथम बॅटिंग त्यांच्या वाटेला आली आणि सलामीची जोडी तुम्ही इथे पाहू शकाल. तर 12वे खेळाडू दोन्ही मैदानात 12वे खेळाडू इथे असतील. तर सलामी जोडी तुम्ही मुरबी संघाकडून पाहू शकाल. परेश ठाकूर आणि बंटी ठाकूर ही सलामीची जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. आणि गोलंदाजीच्या मार्कवर इथे गोलंदाज प्रकाश उर्फ गोट्या. खूप क्रिकेट काल या खेळाडूने गाजवला. चांगली गोलंदाजी तितकीच दर्जेदार बॅटिंग तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहू शकाल. मॅच होईल स्टार्ट. दोन्ही ऑफिशियल्स पंच तुम्ही पाहू शकाल बोर्डे सर आणि त्याच्यानंतर सँडी पालकर. स्ट्राईक एंडला तुम्ही परेशला पाहू शकाल. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकाल गोलंदाज प्रकाश. पहिलाच बॉल खूप चांगला आहे. इथे बघा टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने गेला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल. सुरुवात चांगली होत असताना तुम्ही पाहू शकाल विजय हनुमान 11 मोहो क्रिकेट संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहू शकाल. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर इथे मात्र त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर खोलवर राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. सलग 2 चेंडूवरती 2 इथे निर्धाव चेंडू तुम्ही पाहू शकाल बॅट्समन परेशच्या माध्यमातून. एक चांगली टीम दर्जेदार साथीदारांनी तुम्ही पाहिलेत. YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी बी क्रिकेट संघाला जेव्हा जेव्हा नेरुंदुरे परिसरामध्ये येतो चांगला परफॉर्मन्स साथीदारांनी त्यांच्या माध्यमातून होत असतो. इथे आखू टप्प्याचा बॉल कव्हर एक्स्ट्रा कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून ढकललाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा पहिला चौकार बॅट्समन परेशच्या बॅटमधून. सलग निर्धाव चेंडू आले होते. त्याच्यानंतर आलेला हा एक जबरदस्त चौकार शुभमच्या बॅटमधून पॉवरप्लेचा फायदा घेत असताना तुम्ही पाहू शकाल. इनफिल्डच्या वरून हा चौकार तुम्ही पाहिलात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे बॅकफुटवर गेले होते. स्टंप कव्हर केले आणि त्याच्यानंतर डीप लॉंग लेगला आलेला हा सलग दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा चौकार. जास्त आखू टप्प्याचा चेंडू हा तुम्ही पाहिलात. ज्या चेंडूवरती पनिशमेंट दिल्या बॅट्समननं आणि इथे चौकार येईल. सलग 2 चौकारांच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल. बिनगडी बाद असताना 8 पहिले 2 चेंडूवर बॅट्समनला थांबवलं होतं आणि त्याच्यानंतर बॅट्समनने मात्र ही एक चांगली सुरुवात तुम्ही पाहू शकाल. यावेळी धावेत आहे फटका. खूप चांगला इथे तुम्ही टायमिंग पाहू शकाल. बॅट्समन शुभम याचं फक्त फ्लिक केलंय चेंडूला आणि इथे चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हा षटकार. प्रहार तुम्ही पाहू शकाल. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 चेंडूवर बॅट्समनला कुठेतरी थांबवलं होतं. असं वाटलं होतं की गोलंदाज इथे चांगली गोलंदाजी करील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्याच्यानंतर बॅटचा फेस कोलला फलंदाजानं आणि त्याच्यानंतर 3 मोठे फटके तुम्ही इथे पाहू शकाल. 2 चौकार आलेला एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. चेंडू त्या मैदानात जास्त उशीर घेऊ नका. आयोजकांना विनंती करतो की आपण जेव्हा चेंडू हरवतो तेव्हा लक्ष ठेवा आपण आणि लगेच बॉल द्या मैदानामध्ये. तर इथे दर्जेदार बॅटिंग होत असताना फटका किती चांगला होता बघा. तुम्ही प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज पाहाल. त्याच्यात भरपूर चांगली क्लिअरिटी तितकीच दर्जेदार व्हॉइस क्लिअरिटी आणि जितू गोंदे आहेत आणि त्यांची कॅमेरामॅनची पूर्ण टीम सज्ज आहे. तुम्ही पाहू शकाल आमचे फ्रंट कॅमेरा पेपर आत्ताच तो कंप्लीट करून आलाय त्याचा निकेत आणि इथे त्याची कॅमेऱ्याची पुन्हा एकदा तो स्वतः इथे इन ॲक्शन मध्ये तुम्ही त्याला पाहू शकाल. तर इथे धावसंख्या पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. मजबूत सुरुवात पहिल्या विकेटसाठी इथे म्हणावी लागेल ती म्हणजेच मुरबी बी संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रिकेट दाखवलं सातत्याने. मागची स्पर्धा अजूनही आठवते जी झाली होती धुंद्रेच्या मैदानावरती ज्यावेळी रिडगर विरुद्ध मुरबी हा सामना होता. चांगली बॅटिंग परंतु इथे मुरबी संघाला परास्त व्हावं लागलं आणि सेकंड नंबरची ट्रॉफी ते मात्र घरी घेऊन आले होते. तर इथे त्याच अनुषंगाने क्रिकेट खेळतील परंतु समोर देखील चांगला बलाढ्य संघ आहे. तुम्ही पाहू शकाल विजय हनुमान मोहो
ज्यांच्याकडे गोलंदाजी सातत्याने प्रमुख अस्त्र समजलं जातं, परंतु त्याच गोलंदाजावरती हा हल्ला तुम्ही नक्कीच पाहू शकाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. प्रकाश आतापर्यंत महागडे इथे ठरलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे थ्रो तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्राईक बॉलर एंडकडे. तर तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होईल आणि एके धावेच्या मदतीने धावसंख्या 22चा इशारा येईल. पंचांचा लेग 22चा इशारा नक्कीच. इथे एक ओव्हर कंप्लीट झाले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. चला टीम मीटिंग नको, लगेच इथे सेकंड ओव्हर तुम्ही सुरुवात करायची आहे. तर पहिल्या षटकाच्या नंतर एकही गडी गमावला नाहीये आणि धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. अमोल स्मृती उल्वे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. कानपल्ली संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण लगेच टॉससाठी इथे या. ही इनिंग समाप्त होण्यापूर्वी दोन्ही संघ नायकांना म्हणजेच खास करून आम्ही कानपल्ली संघाला विनंती करतो, चेतन या टॉससाठी लगेच इथे टॉस केला जाईल. एक चांगली लढत तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. उल्वे लोड परिसरातील हा एक संघ तुम्ही पाहू शकाल. सातत्याने आय लव्ह यू उल्वे असं तुम्ही पाहू शकता. कारण उल्वे सिटी एक प्रॉपर सिटी, तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं हक्कातलं घर असं हे तुम्हाला शहर पाहायला मिळेल. आणि एकीकडे MIDC परिसरातील कृष्णा पाटील कानपोली यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. तर एक चांगली लढत. तर पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 15. सुधीर इथे कॅप्टन देखील आले, त्यांचंही स्वागत. काकुटाप्याचा बॉल इथे यष्टीरक्षक खूप चांगलं झालंय. यष्टीरक्षक मागे खूप चांगली फिल्डिंग होती इथे, परंतु धाव मात्र कंप्लीट करता आली नाही. आणि जर ही धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित फलंदाज इथे बाद झाला असता, परंतु कुठली धाव नाही. इथे निर्धाव चेंडूची सांगता तुम्ही पाहू शकाल. रोहित पाटे चांगला फलंदाज आहे. मागच्या वर्षी वैकुंठवासी हरिभक्त परायण कोपरुलीची आमदारची स्पर्धा चांगली गाजवली या खेळाडूंना. वेग आहे या चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवू शकले नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल मागच्या 8 चेंडूंचा तुम्ही विचार केला तर 8च्या 8 चेंडू फेस केले ते बॅट्समन शुभम यानं आणि सर्व धावा मात्र त्याच फलंदाजाने बनवल्या. धावसंख्या पोहोचते परेशने माफ करा. इथे देखील फटका चांगला आहे बॅकफूट पॉइंटच्या वरून. आउटफील्ड खूप फास्ट आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूर राहतील आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार चौकार. इथे भरपूर चांगला फटका आहे. त्याच्यानंतर सुधीर आपण टी शर्ट प्रदान केल्यानंतर लगेच टॉससाठी या. तर इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 23. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेत असताना तुम्ही पाहू शकाल ही सलामीची जोडी मुरबी बी संघाच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धताली त्याचा खूप चांगला उपयोग केला होता फलंदाजानं, मात्र इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू इथे समाप्त होईल. दुसरं षटक तुम्ही पाहू शकाल. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अर्थातच पॉवर प्लेचं हे षटक तुम्ही पाहू शकाल जिथे फलंदाजांना भरपूर मुभा असते. चांगली बॅटिंग करण्याचा एक चांगला मानस तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप इथे सातत्याने शोधलाय फलंदाजानं आणि तीच बॅटिंग तुम्ही इथे पाहू शकाल परेशच्या माध्यमातून. इथे घुटण्याच्या आधारावर इथे फटका खेळलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल आणि गुडघ्याच्या बल स्थितीमध्ये असताना मुरबी बी संघ 29 धावा आतापर्यंत दोन्ही षटक जे फेकतात गोलंदाज सर्व चेंडू मात्र एका या खेळाडूने खेळलेत आणि चांगली इथे धावसंख्या उभारत असताना इथे देखील प्रॉपर टायमिंग. चेंडू हवेत आहे, परंतु प्रयत्न भरपूर चांगला आहे. इथे तुम्ही पाहू
धावसंख्या पाहू शकाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 च्या सरासरीनं 30 बिनगडी बाद असताना मुरबी बी संघ. मॅच होईल. गावदेवी कानपोली संघाचे कॅप्टन सुधीर आलेत. अमोल स्मृती 11 उल्वे संघाचे कॅप्टन किरण पाटीलला तुम्ही पाहू शकाल. अमोल पाटील यांच्यानंतर सांगायचं झालं मित्रांनो, क्रिकेटसाठी एक भरपूर आवड राहिली आहे त्या खेळाडूने. त्या प्रेक्षकाच्या माध्यमातून खास करून उल्वे संघाला भरपूर त्याचा सपोर्ट राहिला आहे आणि त्याच्या स्मरणार्थ तुम्ही हा संघ पाहू शकाल. अमोल स्मृती 11 उल्वे. तर किरण पाटील संघनायक आलेले आहेत. तर सुधीर पाटील आपण या टॉससाठी, राजेश कातर यांच्या शुभ हस्ते तुम्ही टॉस इथे पाहू शकाल. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असेल भीमरसाठी. तर नवीन गोलंदाज आलेत प्रशांत शेलके उर्फ पिंट्या. डावखुऱ्या हाताचे जलदगती गोलंदाज तुम्ही त्याला पाहू शकाल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे गोलंदाजी करतील. जेव्हा तुमच्याकडे सातत्याने मी सांगतो डावखुऱ्या हाताचे गोलंदाज असतात तेव्हा तुम्हाला भरपूर चांगली गोलंदाजी करावी लागते आणि इथे पहिल्या षटकामध्ये खूप धावा कुठल्या त्या प्रकारच्या गोलंदाजीवरती. शॉर्ट पिचचा चेंडू होता. इथे चेंडूला भिरकावून लावलाय. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर शुभमच्या बॅटमधून हा आलेला तुम्ही चार धावेच्या मदतीनं वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर तो स्वतः संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजे 34. फक्त एकच त्याच्यामध्ये लेग बाईज होती आणि 33 धावेवरती हा नाबाद तुम्ही फलंदाजी त्याची पाहू शकाल. अर्थातच पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधील कंप्लीट करतो की काय याच्याकडे नजरा असतील प्रेक्षकांच्या. 5 षटकांचा सामना आहे. इथे तिसरा षटक तुम्ही मार्गस्थ पाहू शकाल. प्रशांतच्या माध्यमात पहिलाच आखूटप्प्याचा बॉल होता त्याला दिशा दिली फलंदाजानं आणि आलेला हा एक दर्जेदार चौकार. 34 धावसंख्या 33 धावेवरती हा नाबाद फलंदाजी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी परेशच्या माध्यमातून. इथे देखील चेंडू खराब असेल. पंचांनी इथे अवांतर घोषित केले. वाईटच्या मदतीने तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. दुसरी अवांतर धाव इथे तुम्ही धावसंख्येमध्ये पाहू शकाल. एक लेग बाईची आली होती त्याच्यानंतर हा आलेला वाईट आणि त्याच्यानंतर तुम्ही चौकार पाहिलेत ते परेशच्या बॅटमधून. 5 चौकार आतापर्यंत त्याने लगावलेत. चांगली बॅटिंग. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि इथे मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे सक्सेस मिळाली ती गोलंदाजाला. कुठली धाव नाही इथे निर्धाव चेंडूची सांगता. पण ती मात्र विचार करतोय आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला तो खेळाडू आहे आणि त्याला अजूनपर्यंत एकही चेंडू खेळता आला नाहीये आणि सर्वच्या सर्व चेंडू जर तुम्ही पाहिलेत ते मात्र सर्व चेंडू इथे फेस केले ते बॅट्समन परेश ठाकूरच्या माध्यमातून. तिसरं षटक मार्गत असताना अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल बंटीला परंतु चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. इथे देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू होता परंतु पंचांनी इथे ओव्हरस्टेप झाले गोलंदाज इथे तर नक्कीच त्याला इथे पनिशमेंट केले. नो बॉल. इथे फ्री हिट असेल फलंदाजाला सुवर्ण संधी असेल आणि नो बॉलच्या सहाय्याने ही तिसरी तुम्ही एक्स्ट्रा धाव पाहू शकाल आणि या वाईट नो बॉलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 या धावसंख्येवरती. चला कानपोली क्रिकेट संघ टॉससाठी संपर्क साधा. उघडा डोले पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. इथे तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच मुरबी बी संघाला. तो इथे तर इथे फ्री हिटचा चेंडू असेल. चांगला चेंडू आहे इथे बघा. फ्री हिटच्या चेंडूवरती फायदा घेता आला नाही आणि इथे निर्धाव चेंडूची होईल सांगता. पहिले चेंडूवर चौकार आला होता त्याच्यानंतर वाईट आला होता त्याच्यानंतर एक निर्धाव एक नो बॉल आणि इथे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्ही प्रशांतला पाहू शकाल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जितकी गती त्याची ओळखली जाते त्या गतीपेक्षा त्याने भरपूर कमी वेगाने ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार होतील. इथे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. सातत्याने बॅट्समन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे लगातार निर्धाव चेंडूची सांगता तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. या षटकातील अजूनही बॉल शिल्लक असतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल 3 चेंडू निर्धाव फेकलेत. एक चौकार आला होता आणि 2 खराब चेंडू फेकले होते. इथे मात्र धावेवर अंकुश लावण्याचा प्रयत्न तुम्ही प्रशांतच्या माध्यमातून पाहू शकाल. धावसंख्या स्थिर आहे इथे
बिनगडी बाद असताना 36 पहिल्या विकेटसाठी ही चांगली तुम्ही पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहू शकाल. इथे देखील चेंडू चांगला आहे, डोल्यावर लागलाय, पाणी घेऊन जायचं मैदानात लगेच. तर इथे फलंदाजाला पंच इशारा करतील, परंतु पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. बॅटची कडा घेऊन त्याच्या डोल्याला चेंडू लागलाय, नक्कीच जास्त इजा नसेल याची दक्षता घ्या. पाणी मैदानात घेऊन जा. फर्स्ट एड बॉक्सची जर आवश्यकता लागली तोही देखील मैदानात लगेच घेऊन जा. उन्हाच्या तडाख्यात तुम्ही सातत्याने पाहू शकाल खऱ्या अर्थानं तर नक्कीच थोडासा खेळाडू इंजर्ड तुम्ही पाहू शकाल, त्याच्या डोक्यावर थोडीशी दुखापत लागली आहे. परेशला तुम्ही पाहू शकाल, चांगली बॅटिंग करत होता तो, परंतु त्याला बीट केला सातत्याने. या षटकामध्ये फलंदाज बाद होतील, ते लागल्या कारणाने ते रन कंप्लीट करू शकले नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांना रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं आणि ते फलंदाज होईल बाद. पहिला हादरा या ठिकाणी मोरबी बी संघाला. शेवटचा पुकार असेल, नाहीतर तुम्हाला इथे पेनल्टीला सामोरं जावे लागेल, याची नोंद घ्या. सुधीर आलेले त्यामध्ये दुसरी एक्सप्रेस जबरदस्त गोलंदाज सध्याने पाहिल्यात. आज मात्र लढत चांगली पाहायला मिळेल. एकीकडे डावखुऱ्या हाताचा फलंदाज किरण पाटील आणि एकीकडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज सुधीर पाटील, म्हणजेच पाटील बंधूंची जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर सुधीर आलेत कानपल्ली संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी. तर राजेश कातारा यांच्या शुभ हस्ते हे टॉस आणि प्रवीण कातारा यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. तर वळूया मैदानाकडे. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. चांगली गोलंदाजी तुम्ही पाहताय आतापर्यंत या षटकामध्ये. प्रशांतच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतील गोलंदाज. इथे बॅटची कडा लागली होती, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली यष्टीरक्षकच्या मागे तल्लतच्या माध्यमातून आणि इथे एक धाव मात्र कंप्लीट होईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 37 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 इथे संपन्न झालंय आणि तुम्ही धावसंख्या पाहू शकाल, ती म्हणजेच 37. एक गडी बाद असताना YCC हर्षल 11 मोरबी बी. तर नाणेफेकीचा कौल जिंकला कानपोली संघानं. पालकर इथे इशारा करतायत, पाणी घेऊन जायचं मैदानात. 12व्या खेळाडूंना विनंती करतो आम्ही, लवकर स्पीडअप करा, मैदानात जा. त्याच्यानंतर तुम्ही मॅच पाहू शकाल. अमोल स्मृती 11 उल्वे आणि एकीकडे त्यांना फाईट करेल तो म्हणजेच गावदेवी 11 कानपोली. आज चांगल्या मॅचेस तुम्हाला इथे पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली. काल देखील गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेमध्ये आणि तुम्ही पाहू शकाल कारण सर्वांच्या नजरा असतील जेव्हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल 2 डिसेंबर. अर्थातच या स्पर्धेचे सर्व राजेश शेठ कातारा यांचा वाढदिवस तुम्ही पाहू शकाल आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला ऑर्केस्ट्रा देखील पाहायला मिळेल राजा आदयकर यांचा. तुम्ही तोपर्यंत स्क्रीनवर पाहू शकाल. सातत्याने आम्ही चर्चा करतो. आई गावदेवी ढाब्याचे प्रोप्रायटर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल मुकेश कातारा आणि प्रवीण शेठ कातारा. आम्ही कालही उल्लेख केला होता. भरपूर चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु 2 वर्ष क्रिकेटपासून दूर राहिले, व्यावसायिक क्षेत्राकडे घुसले आणि त्याच्यानंतर एक ढाबा त्यांनी बनवला आणि तिथे तुम्हाला एक चांगलं उत्कृष्ट आस्वाद आणि भरपूर तिथे प्रेक्षकांना तुम्ही सातत्याने पाहू शकाल. त्याच्यानंतर येणारे त्यांच्याकडे ग्राहक भरपूर त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकाल आणि एक ओढ असते माणसाला की एकाला चव लागली की सातत्याने माणूस तिथं जातो. त्या आकुर्लेला तुम्ही त्यांचा आई गावदेवी ढाबा पाहू शकाल आणि स्क्रीनवर तुम्ही त्यांचे प्रोप्रायटर या ठिकाणी मुकेश आणि प्रवीण कातारा यांना तुम्ही पाहू शकाल. आता सध्या ते क्रिकेटमध्ये इन ॲक्शनमध्ये तुम्हाला या सीझनमध्ये पाहू शकाल. उद्या तुम्हाला ते खेळताना पाहायला मिळतील आणि डावखुरे आताचे फलंदाज आहेत. विगरच्या मैदानावरती त्यांना मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक देऊन म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. असा दर्जेदार खेळाडू तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कमध्ये परिवर्तन होत असताना तुम्ही पाहू शकाल गोलंदाजीमध्ये इथे 4थ्या षटकावर गोलंदाज आलाय तो म्हणजेच जयेश. मजबूत टीम सातत्याने आपण विचार केला तर भल्या बलाढ्य संघांना पराभूत करण्याची क्षमता
इथे मोह संघामध्ये आहे, परंतु इथे धावसंख्या जर विचार केला मोरबी संघाची गोलंदाजी भरपूर घातक आहे आणि त्या गोलंदाजी समोर जर तुम्हाला इथे फेस करावं असेल तर तुम्हाला इथे कमी धावांमध्ये रोखावे लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 37. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15, परंतु तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतने चांगली गोलंदाजी केली आणि कमी धावा दिल्या, फक्त आणि फक्त 7 धावा दिल्या. 37 धावा. नवीन फलंदाज मैदानात येतील तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच संदेश करावकर. हा देखील हार्ड हिटर फलंदाज. ज्या दिशेने हवा आहे तिथे फलंदाजांना नक्कीच बेनिफिट मिळेल, मात्र दबाव थोडं तुम्ही पाहू शकाल गोलंदाजावरती. पहिलं षटक फेकलं प्रकाशनं, त्याच्यानंतर रोहितनं आणि तिसरं प्रशांतचं आणि हे चौथं षटक तुम्ही पाहू शकाल जयेशच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने आधी विलेज एंडकडून गोलंदाजी करतील. माफ करा, डावकरी हाताचा गोलंदाज राऊंड द विकेटने इथे गोलंदाजीसाठी आले होते. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. डावकरी हाताचा गोलंदाज याला देखील तुम्ही पाहू शकाल. म्हणजेच तुमच्याकडे 3 डावकरी हाताचे गोलंदाज आहेत आणि नक्कीच एक चांगला बेनिफिट आहे तुमच्याकडे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून बंटी फेस करत होता. व्हाईट बॉल. 38 धावा तुम्ही धावसंख्येवरती इथे पाहू शकाल. यावेळी खूप चांगला खेळ. कॅच ऑफ द डे. गतीचा वापर करायचा होता इथे बॅट्समॅनला, फक्त फेस केला होता, फेस खोलला होता बॅटचा, परंतु इथे बॅकफूट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डमध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षक आणि एक चांगली कॅच तुम्हाला पाहायला मिळाली. प्रशांतच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद आणि इथे दुसरा हादरा लागेल तो मोरबी बी संघाला. विचार केला तुम्ही त्यांच्याकडे बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बॅट्समन भरपूर मोठे फटके करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तितकीच दर्जेदार बॉटम एंडची बॅटिंग जर विचार केला तर खोलवर बॅटिंग आहे ती म्हणजे मोह क्रिकेट संघाची. इथे दुसरा हादरा लागेल YCC हर्षल 11 जय दुर्गा मोरबी बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद झाले ते म्हणजेच तुम्ही बंटी ठाकूरला पाहू शकाल. फक्त एकच धाव बनवू शकला तो खेळाडू आणि इथे नवीन फलंदाज येतील ते म्हणजेच प्रवीण करावकर. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईकला प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही संदेश, हे दोन्ही बंधू पाहू शकाल जय दुर्गा मोरबी बी संघाकडून. ऑन साईडला भिरकावून लावला चेंडू. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील वेगाने. तोपर्यंत फक्त एक धाव कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा लागल्यानंतर वाटलं होतं की 5 षटकामध्ये इथे 60-70 धावा होतील, परंतु अजूनही वेळ गेलेला नाही. इथे मोरबी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून थोडंसं संथ धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, कारण भरपूर रोखलंय ते म्हणजेच मोह संघाच्या गोलंदाजानं. लोवर फुल टॉस बॉल मिड ऑफला. इथे खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा होईल तो म्हणजेच बॅट्समनला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल संदेशच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. आलेला हा दर्जेदार चौकार. इथे आखू टप्प्याचा बॉल पूल इज अ सक्सेसफुल. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. दर्जेदार षटकार. किशी अपील होती, परंतु इथे सँडी पालकर यांचा भरपूर दांडगा अनुभव तुम्ही पाहू शकाल. निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल आणि संघाची धावसंख्या ती मात्र तुम्ही पाहू शकाल 49 या धावसंख्येवरती अजूनही स्थिर. एक धाव दूर असेल अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी सांघिक तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच मोरबी बी क्रिकेट संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. फटका हवेत आहे, लॉंग ऑनला बीट करेल काय, परंतु उंच बांधाचे क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल आणि भरपूर चांगला झेल इथे जज केलाय मिथुन यानं आणि इथे चौथा
तिसरा फलंदाज बाद होईल तो म्हणजेच मोरबी बी संघाचा. ओव्हर नंबर 30 झाले कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 49. YCC हर्षली 11 जयदुर्गा मोरबी बी. इथे तुम्ही पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 49 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच प्रवीण सर्वेश. प्रवीणला साथ देतील सर्वेश ठाकूर. मला तर वाटतं मागच्या वर्षी या खेळाडूने अर्धशतकीय फलंदाजी केली होती चिंचपाडाच्या मैदानावरती. त्याच खेळाडूला तुम्ही पाहू शकाल. नवीनच खेळाडू आला होता आणि भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र तो मधल्या फलीमध्ये आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी आलाय. ते स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही प्रवीणला पाहू शकाल. गोलंदाज तयार. प्रशांत पुन्हा एकदा. इथे फटका हवेत आहे. फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत वेगाने परंतु खूप दूर होते झेलपासून. तोपर्यंत इथे 2 धाबा सहज कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु माघारी पाठलं इथे फलंदाज प्रवीण यानं. 2 धावेच्या मदतीनं सांघिक 50 धावा इथे कंप्लीट होत असताना त्या मोरबी बी संघाच्या एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3 गडी बाद असताना 51 या धावसंख्येवरती. 51 धावसंख्या मोरबी बी संघाच्या गोलंदाजासाठी ही भरपूर धावसंख्या म्हणावी लागेल परंतु तितकीच बॅटिंग डेंजरस समूह संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल आणि चांगली मजा येईल या मॅचमध्ये. प्रशांत पुन्हा तयार होतील. ज्याच्यावर विश्वास दाखवला संघ नायकानं कारण त्याने खूप चांगलं षटक फेकलं होतं. फक्त 7 धावा दिल्या होत्या त्याने आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा त्याच्यावर ही जबाबदारी तुम्ही पाहू शकाल आणि त्याच जबाबदारीने तो खेळ करत असताना आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये त्याने धावा दिल्या 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून लक्ष असेल ही कमीत कमी 60 किंवा 65 धावा बनवाव्या त्या मोरबी बी संघानं अशी अपेक्षा घेऊन उराशी बालगुन हे दोन्ही फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. इथे देखील फसवलाय परंतु यष्टीरक्षक बीट झाले. त्याच्या मागे भरपूर चांगली फिल्डिंग होत असताना 1 धाव 22चा इशारा येईल पंचांचा आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पाहाल ती म्हणजेच 52 या धावसंख्येवरती. म्हणजेच कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्यानंतर बॅट्समनवर वर्चस्व गाजवलंय ते म्हणजेच या ठिकाणी विजय हनुमान मोह संघाच्या गोलंदाजानं. प्रशांतचं त्यातलं तिसरं षटक ते फक्त 7 आल्या. त्याच्यानंतर जयेशने धावा दिल्या 12 षटकात आला होता आणि त्याच्यानंतर प्रशांत सांघिक कोट्यातील 5वं आणि वैयक्तिक तो या ठिकाणी दुसरं षटक त्याचं पाहू शकाल. अतिशय उचली घेणारा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय आणि इथे तुम्ही अवांतरच्या मदतीने धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजेच 53 या धावसंख्येवरती. 50 कंप्लीट झाले. 53 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील या षटकातील. प्रशांत प्रयत्न करतायत. फलंदाज देखील बॅट्समन इथे प्रयत्न करतायत परंतु इथे बॅकफुटवर जाऊन लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन सर्वेश ठाकूर यांचा तुम्ही पाहू शकाल. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. रोशन कमबॅक कसं असावं हे कमबॅक त्यांनी दाखवलं ते म्हणजेच गोलंदाज प्रशांत आणि संपूर्ण टीमने चांगले एफर्ट केली आणि नक्कीच त्या एफर्टच्या जोरावरती इथे ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झाले ते विजय हनुमान मोह संघाचे गोलंदाज. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. या षटकामध्ये 3 धाबा 4 धाबा आल्यात परंतु इथे फटका चांगला आहे परंतु त्या फटक्याला क्लिअर करू शकले नाहीत आणि लॉंग ऑफ मध्ये एक चांगला झेल तुम्ही पाहू शकाल. कैलासच्या माध्यमातून फलंदाज होतील बाद. सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल असेल या इनिंग्स मधील 5वं षटक तुम्ही पाहू शकाल. मार्गस्थ असताना एक स्लॉग ओव्हर मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करावी हे त्याचं उदाहरण या ठिकाणी देत असताना ते गोलंदाज प्रशांत उर्फ पिंट्या शिल्के. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल प्रवीण करावकर आणि नवीन फलंदाज आलेत बंटी संघाचे संघनायक माफ करा संकेत.
इथे बॅटची कडा घेतली होती आतली, परंतु रन इथे कंप्लीट होईल वेगाने एक, आणि एक धावेच्या मदतीनं तुम्ही पाहू शकाल पहिलं सत्र समाप्त होतंय आणि पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर तुम्ही धावसंख्या पाहू शकाल ती म्हणजे 54 ही धावसंख्या, आणि जिंकण्यासाठी 11 मला वाटते 0-0च्या सरासरीनं इथे 55 धावा बनवायच्या आहेत त्या विजय हनुमान 11 मोहो क्रिकेट संघाला. लाईनअप करून या मैदानातून मोहो क्रिकेट संघ, आणि लाईनअप करून मैदानात जा तुम्ही फिल्डिंगसाठी या ठिकाणी मुरबी बी संघ. तर 55 धाब्यांचं टार्गेट. नेक्स्ट मॅच मित्रांनो कुठेही जाऊ नका, अजून एक दर्जेदार फाईट उल्वेनोड परिसरातील एक मजबूत संघ तुम्ही पाहू शकाल, आणि त्यांच्यासमोर फाईट कराल उल्वे विरुद्ध कानपोली. येणारी 5 जानेवारी ते 9 जानेवारी तुम्ही उल्वे नोड प्रीमियर लीग वर्ष दुसरे ही दमदार स्पर्धा पाहू शकाल. परंतु ज्या स्पर्धेची आपण सातत्याने वाट पाहत असतो ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल 19 जानेवारी. उल्वे गावातील युवराज अर्थातच खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल गौरी स्पोर्टचे सर्वा विजय शेठ खारकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साहेब चषकची स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. रायगड प्रीमियर लीग मध्ये जसे 4 संघ तुम्ही रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे हे संघ पाहिलेत, ते संघ तुम्हाला प्रेक्षणीय सामना त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि विजय शेठ खारकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नक्कीच त्यांनी त्यांची महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी त्यांची एक टीम तुम्ही पाहू शकाल. किरण शेठ पाटील स्वतः आहेत त्या संघ मालक, आणि विजय शेठ खारकर या दोघांनी मिळून घेतलेली अथांग मेहनत, आणि सर्व ग्रामस्थ मंडळ उल्वे आणि पॅटी खारकर, त्याच्यानंतर सचिन असतील, मग सर्व खेळाडू असतील त्यांचे, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सातत्याने उल्वे गावामध्ये एक चांगली दर्जेदार स्पर्धा पार पाडावी हीच तुम्हाला सदिच्छा देतो. तर बोलूया नेक्स्ट इनिंगकडे. पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन पाटील तारा यांच्याकडे. हॅलो, तर रोशन पाटील यांच्याकडे आपण बोलूया. तर प्रवीण निश्चित स्वरूपात 5 ते 9 जानेवारी दरम्यान 1-2 12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली गावदेवी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री गणपतबुवा पाटील चषक क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे 5 ते 9 जानेवारी. आणि त्या स्पर्धेकरता प्रथम पारितोषिक असणार आहे 1,50,555 रुपये. द्वितीय पारितोषिक असेल 55,555 रुपये. आणि त्या स्पर्धेचं खास आकर्षक आहे मॅन ऑफ दी सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी खऱ्या अर्थाने स्पोर्टची सायकल तिथे त्या खऱ्या अर्थाने कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिली जाईल. आणि त्या स्पर्धेचे आयोजक आहेत 1-2 अर्थात 12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली यांचं आम्ही राजेश शेठ कातार यांच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत करतो. किरणदादा पाटील तुमच्याही खऱ्या अर्थाने विजय शेठ खारकर यांच्या क्रिकेट स्पर्धेला आम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. तर दुसऱ्या सत्रासाठी बोलूया आमचे कर्नाला विभागातील भूमिपुत्रांचा बुलंद आवाज रोशन पाटील तारा यांच्याकडे बोलूया. येस, धन्यवाद महागुरू एम डी गडगे सर, धन्यवाद प्रवीण. तर पहिलं सत्र आपण पाहिलं, जवळजवळ 54 धावा केल्या आणि कमालीचं कमबॅक केलं मोहो संघानं शेवटच्या काही षटकांमध्ये. असं वाटतं एक मोठं टार्गेट उभारेल खरं तर मुरबी संघ, परंतु दुसऱ्या बाजूनं कौतुक करावं लागेल मोहो संघाच्या गोलंदाजाचं. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो या ठिकाणी प्रताप नावडेकर आणि संकेत पाटील या 2 गोलंदाजांची महत्त्वपूर्ण 3 षटकं. त्यामध्ये कदाचित प्रताप देखील 2 षटकं फेकेल, कदाचित संकेत देखील फेकेल. त्यामुळे हे 3 षटकं भरपूर निर्णायक असतील. सलामीवीर जोडी मैदानामध्ये गेली प्रकाश भोईर आणि त्याच्यासोबत जयेश पाटील हे 2 खेळाडू मात्र सलामीला मैदानामध्ये गेलेत. 11.00चा आस्किंग रन रेट म्हणजे 55 धावा पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या 54 धावा, आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय प्रकाश भोईर उर्फ गोट्या नावाचा खेळाडू मैदानामध्ये गेला आहे. आणि एका बाजूने जयेश पाटील, बॉलिंग मार्कमध्ये प्रताप नावडेकर. प्रेमनाथ इलेवन मुरबी संघाकडून खेळताना आपण प्रतापला पाहिलं, बंटीला पाहिलं, संकेतला पाहिलं, आणि ते खेळाडू मात्र आता या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. हर्षाल इलेवन मुरबी, जयदुर्गा मुरबी हा संघ तुम्ही पाहताय. चला स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करायची. मुरबी संघाला विशेष सूचना आहे, तुम्हाला 25 मिनिटांमध्ये मात्र इनिंग समाप्त करायची नोंद घ्या. आपण संकेत पाटील पहिलं षटक हाताळेल. RPLच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्या खेळाडूनं हर्षद पेंडारी सारख्या फलंदाजासमोर मेडन षटक फेकलं, आणि तदनंतर आपण पाहिलं मागच्या 2-3 मोठ्या स्पर्धा गावदेवी गावठाण टीमकडून तो खेळला,
बिग बॅश लीग असेल, गोरेगावची स्पर्धा असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळला आणि आज पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळण्यासाठी संकेत तयार झालाय. पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेट, फुलटॉस होता आणि त्या बॉलवरती केलं आक्रमण. प्रकाश भोईर उर्फ गोट्यानं आपली या ठिकाणी पात्रता सिद्ध केली आहे. 6 धावा मिळतील मोहो टीमला. प्रवीण, आगाज ऐसा होतो अंजाम कैसा होगा हे म्हणावं लागेल, कारण समोर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू संकेत आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र तुम्ही पाहताय अनुभवाने परिपक्व असणारा प्रकाश भोईर. एक काळ आपण पाहिला रॉयल कोलंबोली या संघाकडून देखील अनेकदा खेळला खेळाडू आणि त्यानंतर मात्र मोहो जो त्याचा घरचा संघ आहे त्या संघासाठी सातत्याने चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिला आहे. त्यामुळे एक चांगलं बॅटल या दोन्ही खेळाडूमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच कानपोली आणि उल्वे या दोन्ही संघादरम्यान. उल्वानोरमधला उल्वा संघ आणि तलोजा MIDC परमधला कानपोली संघ हा. आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप मिड विकेटमध्ये बॉलला ढकललं आहे. सिंगल रन मिळाली. या सिंगलने मात्र संघ पुढे चालला आहे. टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 7 धावा. दुसरा दिवस स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगला क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहताय. संपूर्ण संघानं चांगल्या जर्सीज आमच्या आयोजकांनी सुपूर्द केल्यात. त्यानंतर मग तुम्ही पाहता मैदानामध्ये चांगली विकेट, चांगलं मैदान, चांगले आउटफील्ड आणि चांगलं व्यासपीठ तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहताय. गौरी स्पोर्ट्स नेवाली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अजून एक मानाची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. जयेश स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. खूप चांगला फटका इनसाइड आउट, फक्त सरळ दिशेने मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला लॉंग ऑफला आणि त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. संकेत पाटीलचं हे षटक आणि त्या षटकामध्ये देखील धावांची लयलूट. त्यामुळे या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय मुरबी संघासाठी हा खडतर प्रवास असेल, कारण इकॉनॉमिकल षटक फेकणं ही संख्येची ओळख आणि त्याच्या गोलंदाजीवरती मात्र आतापर्यंत एकही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. चांगली फटकेबाजी इथे मात्र बॉलला फिरवलंय बराच जास्त वळण घेणारा चेंडू, पंचाचा इशारा, तो वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल ती म्हणजे मोहो संघाला. एका धावेने संघ पुढे गेलाय. धावसंख्या दाखवल आहे ती म्हणजे बिनबाद 9. षटक क्रमांक पहिलं संकेतचं मार्गस्थ असताना संकेतनं यावेळेस कमबॅक केलाय. बघा लाईन खऱ्या तर तुम्ही पाहता साईड बदलली. पहिले 3 चेंडू आपण पाहिले राईट आर्म राऊंड टाकले. यावेळेस तुम्ही पाहता राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो संकेत. अजून एक चांगला चेंडू. ही ओळख आहे, ही खासियत आहे या खेळाडूची. लगातार 2 निर्धाव चेंडू फेकले संकेतनं, कारण त्याला माहिती आहे 9-8चे पेक्षा जास्त धावा मी पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केला. त्यामुळे इथून कमबॅक करणं माझ्यासाठी, माझ्या संघासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तो कमबॅक स्विच करण्याचा प्रयत्न, दबावामध्ये खेळलेला हा फटका, टॉपेज लागली. त्यानंतर मात्र खूप चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का बसला प्रकाश भोईरच्या स्वरूपात मोहो संघाला. बरेच आमचे साई भक्त देखील आहेत या मैदानी आणि लाईव्ह देखील पाहत आहेत. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. तर मिथुन पाटील यावेळेस 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलेत. सोमनाथ खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल डबलकडे जरी लक्ष केंद्रित केलं असतं तरी जो आस्किंग रन रेट होता मोहो संघाला, तो आस्किंग रन रेटपर्यंत हा संघ पोहोचला असता. परंतु काय कमालीचं कमबॅक केलं. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले संकेत पाटीलनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 ही धावसंख्या आपण पाहतोय मोहो संघाची. प्रमुख फलंदाजाला बाद केलं संकेतनं. त्यानंतर प्रताप नावडेकर बॉलिंग मार्कवरती आलाय. समोर जयेश पाटील. खूप दूरवरून बॉलला पिक करायचं होतं आणि चांगली लाईन आणि अँगल क्रिएट केलं प्रताप नावडेकरनं. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी आहे, त्यामुळे जास्त उंची तो प्राप्त करत नाही. गोलंदाजीमध्ये जास्त राईज करत नाही बॉलला, सरळ खालच्या दिशेने बॉल निघून जातोय. त्यामुळे कधी कधी फलंदाजांना अडचणी देखील निर्माण होतात. यावेळेस देखील चांगली चपराक ऑन साईडमध्ये ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी बॉल चाललाय या ठिकाणी सीमारेषा पार हा चौकार.
13 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिला चौकार प्रतापच्या अगेन्स्ट आपण पाहिला या ठिकाणी जयेश पाटीलच्या बॅटमधून लेफ्टी बॅट्समन. यावेळेस धीम्या गतीचा बॉल आणि थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय. त्यामुळे अजून एक अवांतर धाव ॲड होईल मोहो टीमच्या धावफलकावरती. 22 चेंडू आणि आता 41 धावांची गरज. समीकरण तुम्ही पाहताय 22 बॉल 41 धावा. त्यामध्ये तुम्हाला धावा वाचवायच्या असतील तर असे चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील. निर्धाव चेंडू मोठ्या संख्येने इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजांना फेकावं लागतील. तेव्हा मुरबी संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम राहील. तर दुसऱ्या बाजूने मात्र प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका जरी आला तरी नक्कीच या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल मोहो संघ. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये डायरेक्ट हिट करण्याची संधी. जर का डायरेक्ट यष्टरमध्ये बॉल आदळला असता तर मात्र इथे धोका पत्करावा लागला असता जयेश पाटील या आक्रमक फलंदाजाला. तो देखील आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. एक धाव मात्र मिळाली मोहो संघाला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती. मिथुन पाटील अतिशय अनुभवी आणि त्याची तुम्ही देहबोली जर पाहिली तर जास्त उंचीचा हा खेळाडू आपल्या फेवरेट झोनमध्ये सातत्याने खेळतात. पण त्याला पाहिलं ऑनसाईडमध्ये चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले. आणि दुसऱ्या बाजूने मात्र मोठमोठ्या संघांच्या अगेन्स्टमध्ये चांगली गोलंदाजी करणारा प्रताप नावडेकर. कट करायचा होता पॉईंटच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल पकडला संदेश करावकर या क्षेत्ररक्षकाने. बहुमूल्य विकेट या स्पर्धेमधला या मॅचमधला. मिथुनला मात्र इथून परतावं लागेल. बहुमूल्य विकेट. चांगला फटका होता परंतु तेवढंच चांगला झेल त्या ठिकाणी आपण पाहिलं पॉईंटमध्ये. अनिमेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला आहे. गतवर्षी या खेळाडू आपण 7व्या-8व्या क्रमांकावरती खेळताना पाहिला परंतु खूप चांगला परफॉर्मन्स त्याने त्या क्रमांकावरती येऊन देखील आपल्या टीमसाठी दिला. त्यामुळे आज त्याला मात्र टॉप ऑर्डरमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं या खेळाडूला करावं लागेल. 19 चेंडू आणि आता 40 धावांची गरज. 19 बॉल आणि 40 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलं आहे. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीमधला हा तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय आणि तिसऱ्या फेरीमधला हा उत्तरार्ध आपण या ठिकाणी पाहतोय. 19 बॉल 40 धावांची गरज. प्रताप नावडेकरचा बॉल उडवला. यावेळेस तुम्ही पाहताय मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलकडे धावून गेलाय आणि झेल मात्र सोडली आहे. परेशनं हा कदाचित हा झेल सोडला. त्याच्याकडून अपेक्षा नव्हती टीमला आणि त्याने मात्र हा झेल सोडलाय. आणि दरम्यान एक धाव मात्र मिळाली ती म्हणजे मोहो संघाला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोहो टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 16 धावा. म्हणजे येणारे 18 चेंडू 39 धावांची गरज असेल ती म्हणजे मोहो टीमला. हे समीकरण मैदानामध्ये आले. प्रत्येक षटकामागे 13चा आस्किंग रन रेट आणि ज्यामध्ये संकेतचं हे निर्णायक षटक. जर का संकेतनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तर आस्किंग रन रेट हा 2 षटकामध्ये वाढेल. त्यामुळे हे षटक भरपूर महत्त्वपूर्ण आहे. RPLच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मेडन षटक फेकणं हे खऱ्या अर्थाने येड्या गबालाचं काम नाही आहे आणि ते काम मात्र त्यांनी केलं आहे. जबरदस्त गोलंदाजी केली. ती देखील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी केली होती. जादुई फिरकी आपण पाहिली. संख्येची संमिश्र पद्धतीची गोलंदाजी पाहिली आणि त्या गोलंदाजीची आता मात्र गरज आहे ती म्हणजे मुरबी संघाला. हर्षल 11 जयदुर्गा मुरबी संघ. आणि यावेळेस तुम्ही पाहता डायरेक्ट यष्टरमध्ये बॉल आदळला आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड झाला अन्वेष पाटील हा खेळाडू. जयदुर्गा मुरबी हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि YCC हर्षल 11 जयदुर्गा मुरबी संघ आणि या संघाचे पॅकर आहेत
जयदेव पाटील साहेब आणि नरेश पाटील साहेब यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला फास्ट करा, स्पीडअप करा. मी दोन्ही संघांना खास करून विनंती करेन, 12चा पोल आहे त्यामुळे 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. हा 4था सामना आजच्या दिवसामधला आपण पाहतो. अजूनही 6 सामने पेंडिंग आहेत आणि सूर्य अस्ताला जाण्या अगोदर आपल्याला हे 6 सामने या ठिकाणी पूर्णपणे फिनिश करायचे, त्याची नोंद घ्या आपण. तर समीकरण आहे शेवटचे 17 बॉल आणि 39 धावांची गरज. 17 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकमध्ये. खूप निर्णायक षटक आहे मुरबी टीमसाठी. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडमध्ये फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी सर्वेश कडून झाली आहे. चांगल्या पद्धतीने बॉलला थांबवलं आणि दरम्यान एक धाव आली आहे. आता मात्र समीकरण आहे 16 बॉल आणि 38 धावांची गरज. 16 चेंडू आणि 38 धावा. सर्वेश हा खेळाडू आपण पाहतोय गतवर्षी चिंचपाडाच्या मैदानात अफलातून अर्धशतक, खूप चांगली फटकेबाजी केली. PPL पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील चांगला खेळ आपण पाहिला सर्वेशचा. परंतु या सामन्यामध्ये तुम्ही पाहताय मोहो संघ देखील संघर्ष करतोय. जयेश आणि रोहित पाटे हे दोन खेळाडू. जयेश पाटील जो सलामीला आला होता, भरपूर अपेक्षा या खेळाडूंकडून आहेत. 16 बॉल आणि 38 धावांची गरज असताना फुल टॉस बॉलला ऑन साइड मध्ये यावेळेस तुम्ही पाहता खूप चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. 6 धावेसाठी हा दर्जेदार षटकार. तर आता समीकरण आहे शेवटचे 15 बॉल आणि 32 धावांची गरज. संकेतच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार आला, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स हा जयेश पाटीलचा वाढला असेल. कॉन्फिडन्स हा खरं तर मोह संघाचा वाढला असेल. इथे समीकरण आहे शेवटचे 15 बॉल आणि 32 धावा. जेव्हा मुरबी संघ बॅटिंग करत होता तेव्हा आपण पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या. त्यानंतर पुढच्या 3 षटकामध्ये फक्त 24. अजून एक चांगला स्ट्रोक लॉफ्ट केला बॉलला त्याच दिशेने. यावेळेस मात्र बॉल चाललाय. पंचांचा इशारा आम्हाला अपेक्षित आहे. पॅरल स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. ज्या गोलंदाजाकडून आता भरपूर अपेक्षा होत्या मुरबी टीमला, तो गोलंदाज आता मागे ठरलाय संकेत पाटील. लगातार 2 षटकार जयेशच्या माध्यमातून आपण पाहिले. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. आता समीकरण आहे 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. बंटी ठाकूर यष्टांच्या मागून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना खूप चांगल्या पद्धतीची रणनीती. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, फर्स्ट स्लिप, स्विच हिट लगावलाय. अजून एक चांगला फटका. चक्रव्यूह भेदून काढले या ठिकाणी जयेश पाटील या फलंदाजाने. 4 धावा मिळतील त्या म्हणजे मोहो टीमला. संकेत पाटीलचं हे षटक आता महागडं ठरलं मुरबी टीमला. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. स्विचिटचा फटका पण पाहिला आणि परफेक्ट फटका पण पाहिला. खूप वेगवान फटका आणि त्यानंतर मात्र 4 धावा आल्या. अजूनही 22 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट, सिंगल पूर्ण करायची आहे. डायरेक्ट थ्रो केला होता, सिंगल मिळाली आणि रोहित जयेशनं मात्र स्वतःवरती इथे कॉन्फिडन्स दाखवला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 34. अजूनही आपण पाहतो येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज. 12व्या प्रतिनिधी आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जा. नेक्स्ट मॅच उल्वे आणि कानपोली या 2 टीमच्या दरम्यान असेल. अजून एक मोठी लढत. एका बाजूने किरण पाटील तर दुसऱ्या बाजूने सुधीर पाटील. प्रदीप खारकर तर चेतन असेल, आदेश असेल तर दुसऱ्या बाजूने पाहता प्रतीश, तुषार सारखे चांगले दर्जेदार खेळाडू. त्यामुळे पुढचा सामना देखील तेवढाच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसणार आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आज मोठ्या संख्येने आपण पाहतो या मैदानात. मात्र इथे बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. घर बसल्या देखील अनेक प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. त्या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय.
आहे ते साई रक्षा कंस्ट्रक्शनचे मालक सुप्रसिद्ध उद्योगपती आकुर्ली सन्मानित सदाशिव पाटील साहेब यांच्याकडून 1,11,111 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य. त्याच्यानंतर भगतवाडी गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भगत साहेब यांच्याकडून 75,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. मॅन ऑफ दी सिरीजसाठी आपण पाहतो खऱ्या अर्थाने जे हनुमान केबल नेटवर्कचे ओनर्स सन्मान्य सुनीलभाई गोव्हारी यांच्याकडनं 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे सरचे स्वागत करतो आणि बोलतो आमचे सहकारी रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू. 12 बॉल आणि आता 21 धावांची गरज. मुरबी संघाचं नेमकं चुकलं कुठं खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा शेवटच्या 3 षटकामध्ये आलेल्या कमी धावा आणि त्यानंतर संकेत पाटील जो भरोशाचा गोलंदाज होता त्याच्यावरती केलेलं आक्रमण हे खऱ्या तर टर्निंग पॉईंट असेल या सामन्याचं. 12 बॉल आणि 21 धावा. अजूनही सामना संपलेला नाही आहे. काही घडू शकतं. इथून मुरबी संघ पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो. त्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. संघर्ष आटला आहे तुमच्या वाटेला. त्यामुळे इथे खूप निर्णायक षटक फेकावं लागेल. गोलंदाज आहेत नवीन मुरबी टीमचे सुजल तांबडे. चला स्पीडअप करायचा मी विनंती करतोय. सुजल तांबडे हा गोलंदाज मात्र 4थं षटक फेकेल. नवीन यंगस्टर रायझिंग यंगस्टर मैदानामध्ये उतरला. सुजल आता 4थं षटक फेकेल. समोर जयेश पाटील त्याने मात्र संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीनं आपण पाहतो या ठिकाणी 3 सिंगल अशा 21 धावांचं योगदान आतापर्यंत या खेळाडूंना आपल्या टीमला दिलं आहे. परंतु अजूनही मोह संघाच्या विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी 21 धावा कंप्लीट कराव्या लागतील. तर दुसऱ्या बाजूने 21 धावा रोखायच्या आहेत मुरबी टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून. सुजल तांबडे पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने फेकला. शरीरावरती आदळला आणि त्यानंतर मात्र स्वतःवरती पुन्हा एकदा जयेश विश्वास दाखवतोय. अजून एक निर्धाव चेंडू. 11 बॉल आणि आता 21 धावांची गरज. 11 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपण पाहतो मैदानामध्ये. त्यामुळे हे षटक भरपूर निर्णायक असेल कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक ठेवेल हा गोलंदाज सुजल तांबडे यावरती या सामन्याचं भवितव्य निर्भर राहील. परंतु दुसऱ्या बाजूनं कशा रीतीनं आक्रमण करेल जयेश पाटील हे देखील पाहावं लागेल. राईट आर्म राऊंड विकेट. सुजलचा हा बॉल मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन निघाला. तुम्ही पाहताय स्वतः यष्टीरक्षक बंटी झेल खाली आणि इथे आपण पाहतो जयेश पाटीलच्या पारीचा अंत. अजून एक धक्का. कहाणी में ट्विस्ट. त्याला खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक होता आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. 21 धावांचं योगदान माप्याचं 23 धावांचं योगदान 11 चेंडूमध्ये दिलं ते म्हणजे जयेश पाटील या फलंदाजाने आपल्या टीमला. अजूनही तुम्ही पाहताय हा सामना जर तुम्ही पाहिला तर दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. दोन्ही बाजूनं झोकलेला आहे. मी पहिल्यांदा म्हटलं सुजल तांबडेचं हे षटक भरपूर निर्णायक असेल कारण या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर अखेरच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर वाढेल मोह संघावरती आणि तो प्रयत्न मात्र सुजल तांबडेला करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मोह टीमचा रोहित पाटे. स्ट्रायकिंग एंडला तर नवीन फलंदाज आहे प्रशांत शेळके ज्याने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं फेकली होती. तो प्रशांत नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. सुजल तांबडेचा हा बॉल फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेगला. अजून एक झेल पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि झेल पकडला देखील आणि लगातार दुसरा धक्का बसतोय सुजलच्या षटकामध्ये मोह टीमला. कसं आहे सुजल तांबडेचं मी पहिल्यांदा म्हटलं 4थं षटक बरंच काही सांगून जाईल दोन्ही संघाला कारण या षटकामध्ये धावा जर जास्त दिल्या असत्या तर पुढच्या षटकामध्ये पूर्णपणे हवी झाला असा मोह संघ. परंतु अजूनपर्यंत संघर्ष मैदानामध्ये चालला आहे. मुरबी क्रिकेट संघ जर आपण पाहिला प्रेरणा दिल्यावर मुरबी असो की हा संघ देखील असो ऑस्ट्रेलियन संघ काम म्हटलं तर याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये दाखवत असताना आज या स्पर्धेमध्ये हा संघ खूप चांगला खेळ आतापर्यंत केला आहे. सुजल तांबडेचं हे निर्णायक षटक 4थं. 9 बॉल आणि आता 21 धावांची गरज.
12 बॉल 21 धावांची गरज होती. आता गरज आहे 9 चेंडूमध्ये 21. प्रल्हाद शिंदे हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. प्रल्हाद शिंदे हे गायन क्षेत्रातील खूप मोठं नाव आणि आता मात्र मोहो संघाचा हा प्रल्हाद मैदानामध्ये दाखल झाला आहे. लेफ्टी बॅट्समन आहे. लेफ्टी बॅट्समनला पाचारण केलं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत शेळके. बोला तयार. राऊंड विकेट. अजून एक चांगला वेगवान बॉल. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. संकेत प्रताप नंतर मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण षटक फेकतोय तो म्हणजे सुजल तांबडे हा गोलंदाज. लगातार 4 चेंडू निर्धाव ज्यामध्ये 2 विकेट आतापर्यंत घेतले सुजलनं. प्रेशर क्रिएट झालाय मोह संघावरती. 8 बॉल आणि आता 21 धावांची गरज. शेवटचे 8 चेंडू 21 धावा करायच्या विजयासाठी मोह टीमला. बॉलर पुन्हा एकदा सुजल आपल्या रनवेवरती तयार. थोडासा तुम्ही पाहता रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय. मृत चेंडू होता त्यामुळे पुन्हा एकदा या गोलंदाजाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज राहावं लागेल. सँडी पालकर, स्क्वेअरलेग पंच गणेश बाविस्कर आणि आमचे बोराडे तिसरे पंच. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण स्पर्धेला. 8 बॉल आणि 21 धावा. सरळ बॅटने तुम्ही पाहता बॉलर ड्राईव्ह केलाय. 5व्या चेंडूवरती धाव आली आहे सुजलच्या अगेन्स्ट. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. शेवटचे 7 बॉल आणि आता 20 धावांची गरज. 7 चेंडू आणि 20 धावा. मी पहिल्यांदा म्हटलं जेव्हा 3 षटकं संपली सुजल बॉलिंगला आला तेव्हा सांगितलं हा सामना दोलायमान परिस्थितीमध्ये झुकला होता आणि आता या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय मुरबी संघ पुन्हा एकदा वर्चस्व दाखवतोय. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. सामना पूर्णपणे अजूनही बॅलन्स आहे. या बॉलवरती जर प्रशांतच्या बॅटमधून मोठा षटकार आला तर तुम्हाला मात्र शेवटच्या षटकामध्ये क्रिकेटचा रोमांचक थरार पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 20 धावांची गरज. हा चेंडू भरपूर निर्णायक असेल मोह संघासाठी. सुजल तांबडे तयार. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला वेगवान बॉल आहे परंतु लाईन खराब होती त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय आणि तदनंतर मात्र अजून एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. म्हणजे या षटकाच्या समाप्तीसाठी आपल्याला एका चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. 7 बॉल आणि 19 धावा. हा चेंडू भरपूर निर्णायक असेल या स्पर्धेमध्ये. जर का मुरबी संघाला अस्तित्व टिकवायचं असेल तर या बॉलवरती विकेट किंवा एखादा निर्धाव चेंडू फेकावाच लागेल. तो तेव्हा प्रेशर वाढेल अखेरच्या षटकामध्ये मोह टीमवरती. दुसऱ्या बाजूला मात्र प्रशांतला एक मोठा फटका खेळायचा आहे आपल्या टीमसाठी. 7 बॉल 19 धावा. सुजल तयार आणि अजून एक वाईड बॉल. बघा अंडर प्रेशर आहे खेळाडू. अनुभव कमी आहे त्यामुळे इथे त्याला थोडंसं मार्गदर्शन करावं लागेल. लगेचच आपण पाहतो संकेत त्याच्यापर्यंत पोहोचेल. बंटी देखील पोहोचेल कारण मार्गदर्शनाशिवाय ही नवीन पिढी घडणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हा करावाच लागेल कारण शेवटचा बॉल आहे त्याच्यावरती देखील प्रेशर आहे. या बॉलमध्ये मला कमी धावा खर्च करायचे आहेत आणि या प्रेशरमध्ये त्यांनी मात्र लाईन चुकीची टाकली त्यामुळे लगातार हे 2 स्क्वेअर चेंडू आपण पाहिले. 3 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. आता समीकरण आहे शेवटचे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 बॉल 18 धावा हे समीकरण. प्रशांत आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक म्हणून उभा राहील तर दुसऱ्या बाजूने संकेत तांबडे आपल्या टीमला कमबॅक करू देईल हे पाहावं लागेल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. लगातार 3रा स्क्वेअर चेंडू. प्रेशर प्रेशर प्रेशर. फक्त दबावच आपण या खेळाडूत पाहिलं. अनुभव कमी असल्या कारणानं मात्र हा प्रेशर त्याच्यावरती वाढलाय. ज्या ठिकाणी चांगलं षटक मार्गस्थ होतं त्यावेळेस मात्र शेवटच्या बॉलमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 3 एक्स्ट्रा बॉल फेकले त्यामुळे अजून एक चेंडू फेकावा लागेल एक्स्ट्रा. 7 बॉल आणि आता 17 धावांची गरज. या 3 धावा भरपूर निर्णायक असतील शेवटच्या क्षणाला मुरबी टीमसाठी. विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला चेंडू फेकला आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 4च धावा खर्च केल्यात या ठिकाणी सुजल तांबडे या गोलंदाजाने आणि 2 विकेट देखील आपल्या संघासाठी घेऊन दिल्यात. हा निर्णायक षटक असेल या सामन्यामध्ये मुरबी टीमसाठी आणि त्याच्यामध्ये 3 वाईड बॉल. त्यामुळे इथे मात्र आता समीकरण म्हणजे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. चला स्पीडअप करा. शॉर्ट मीटिंग करायची आहे. मी विनंती करतोय मुरबी टीमला. आमच्या आयोजकांकडून सूचना आली आहे प्लीज आपण सहकार्य करा. 6 बॉल आणि 17 धावा. लास्ट ओव्हर भरपूर महत्त्वाचे आहे. या लास्ट ओव्हरमध्ये प्रशांत आणि प्रल्हाद या दोन्ही खेळाडूंना तुम्ही पाहता या ठिकाणी 17 धावा पूर्ण करायच्या. तर दुसऱ्या बाजूला मात्र 17 धावा रोखायच्या. सर्वेश ठाकूर या गोलंदाजाला अष्टपैलू भूमिका साकारावी लागेल. या गोलंदाजाला चांगला फलंदाज आहे. अखेरच्या षटकामध्ये 17 धावा रोखायच्या. प्रल्हादला देखील संधी आहे या मॅचमध्ये हिरो बनण्याची. एका बाजूला प्रशांतला देखील संधी आहे या सामन्यामध्ये नायक भूमिका साकारायची. तर कोणता खेळाडू असेल नायक आणि कोणता खेळाडू असेल खलनायक याचं उत्तर तुम्हाला या 6 चेंडूवरती मिळेल. खूप चांगली मॅच, चांगलं बॅटल.
पहिल्या 2 षटकांना 3 षटकानंतर असं वाटलं देखील नव्हतं हा सामना इथपर्यंत येईल, कारण ज्या पद्धतीनं जयेश पाटीलनं फलंदाजी केली, जयेश बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर हा मोहो संघावरती वाढला. त्यामध्ये सुजल तांबडे या गोलंदाजानं टाकलेले एक इकॉनॉमिकल षटक हे खऱ्या अर्थानं प्रेशर वाढवणारं ठरलं मोहो टीमसाठी. 6 बॉल आणि 17 धावांची गरज, 6 चेंडू 17 धावा. बंटी पुन्हा एकदा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल करतोय. तुम्ही पाहता या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट आहे डीपमध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑन आहे. तुम्ही पाहताय एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. खूप चांगल्या पद्धतीने रणनीती आखली आहे. 6 बॉल आणि 17 धावा. सर्वेश तयार पंचांच्या उजव्या बाजूनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर जाणारा, पंचाचा इशारा तो वाईट बॉल. या आव्हानतर धावा खऱ्या अर्थानं कदाचित मुरबी संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकतील, कारण आतापर्यंत आपण पहिल्या या 2 षटकामध्ये 4 एक्स्ट्राच रन मिळाल्या, त्या म्हणजे मोहो संघाला. त्यामुळे समीकरण म्हणले 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 बॉल आणि 16 धावा. इनिंगचा एकंदरीत विचार करता 6 अवांतर चेंडू. फुलरलेनचा बॉल ऑन साइडमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने समीकरण बनले शेवटचे 5 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. 5 बॉल आणि 15 धावा. संघर्षमय सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अतिशय चांगला सामना. प्रयत्नांची पराकाष्ठा ही दोन्ही संघांना करावी लागेल या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल तर कोणत्या संघाचा प्रवास इथे संपेल हे सांगणारे 5 चेंडू असतील. 5 बॉल आणि 15 धावा. सर्वेश राऊंड विकेट. खूप चांगला बॉल खोलात टाकला होता, अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉलला, लॉंग ऑफ मध्ये सिंगल पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय फलंदाज अतिशय वेगानं पोहोचला प्रल्हाद नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा इशारा तोय फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला, त्यामुळे नॉट आउट असेल. तर या 2 धावा मिळाल्या. 4 बॉल आणि आता 13 धावांची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. अप्रतिम मॅच. पेंदर संघाला देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. 4 बॉलमध्ये जेव्हा 13 धावा हव्या होत्या तेव्हा शेवटच्या बॉलमध्ये चौकाराची गरज लागत होती आणि त्या मॅचमध्ये विचुंबे संघाने तो सामना जिंकला होता, म्हणजे फिल्डिंग करणारा संघ जिंकला होता. या सामन्यामध्ये मोहो संघाला जर जिंकायचा असेल तर इथून प्रत्येक बॉलमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. सर्वेश तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. उडवलाय बॉलला, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. निर्णायक क्षणाला या ठिकाणी प्रशांतचा विकेट मिळवलाय सर्वेश या गोलंदाजानं. इथून मात्र कमबॅक करतोय मुरबी टीम. तीन बॉल आणि 13 धावांची गरज हे समीकरण आलंय. आता हे 3-13 कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल, मुरबी की मोहो, हे पाहावं लागेल, कारण सामना अजूनही संपले नाहीये. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 13 धावा या मोहो संघाला कंप्लीट कराव्याच लागतील. प्रल्हादकडे ती क्षमता देखील आहे. एक आक्रमक असा फलंदाज मधल्या फळीमधला स्ट्रायकिंग एंडकडे आलाय. सर्वेश तयार. खूप चांगली गुणवत्ता दाखवतो आपल्या बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेट. पुन्हा एकदा पुढे टाकला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट देखील. अप्रतिम कमबॅक मुरबी संघात. मी पहिल्यांदा म्हटलं ऑस्ट्रेलियन संघ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल आणि तो संघर्ष आपण मैदानामध्ये पाहतो मुरबी संघाच्या बाजूनं. आता मात्र समीकरण बनले 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. तेरा धावा. सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवला खरं तर मुरबी संघाच्या गोलंदाजाने. ज्या गोलंदाजांकडून अपेक्षा होत्या संकेत आणि प्रताप, त्यांनी मात्र त्या निराशा त्यांच्या पदरी आली. परंतु संकेत तांबडे, सुजल तांबडे आणि त्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी सर्वेश ठाकूर, या दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सळसळतं रक्त आणि नवीन टॅलेंट तुम्ही पाहताय. नवोदित असे हे गोलंदाज मात्र खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. सतीश यावेळेस बॅकफुटला गेले आणि खूप चांगला फटका होता, परंतु हा षटकार जरूर आलाय. परंतु इथे आपण पाहतो या सामन्यामध्ये अजूनही मुरबी संघ फ्रंट फुटलाय. जर का एखादा एक्स्ट्रा बॉल फेकला आणि शेवटच्या बॉलवरती जर समीकरण 1 चेंडू 6 धावांचं, तर मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये अजून रोमांचकता पाहायला मिळेल. सर्वेश
हा बॉल मी पहिल्यांदा म्हटलं लगातार 2 षटकार जरी लगावले तरी कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेत नियम आहे, त्यामुळे 13 धावा कंप्लीट करण्यासाठी संघर्ष हा करावा लागेल. तर यावेळेस परफेक्ट बॉल फेकला आणि निर्धाव चेंडू फेकला. या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केला आहे तो म्हणजे मुरबी टीमनं. वेल प्लेड मुरबी संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि या मोह संघाला मात्र पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं संकेत प्रताप नंतर मात्र एक मोठा कारनामा केला, ज्याने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या मॅचमध्ये आपण पाहतो 2 खेळाडू या रेसमध्ये होते. परेश ठाकूरने देखील 33 धावा केल्या, परंतु जेव्हा धावा चेस करायचं मोह संघाला अशा क्रुशल मुमेंटला ज्या नवोदित गोलंदाजाने कमी धावांचं षटक फेकलं आणि 2 फलंदाज बाद केले,